नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे की थोडासा राग आपण शांत ठेवला पाहिजे. कारण काय होतं ना, एक थोडासा अनुभव थोडासा आला आहे मला शेजारी, त्याच्यामुळे थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मी असं नाही म्हणत की मी खूप असं सज्जन वगैरे काय आहे. काय होतं ना मित्रांनो, आता कालच आमच्या शेजारी एक असं थोडंसं शेळीच्या प्रकरणात असं घडलं की एक आमच्या शेजारी 2-3 शेळ्या, 3 का 4 शेळ्या आहेत त्यांच्याकडे. एक शेळी गाभण होती. त्यांनी काय केलं, थोडासा त्रास दिला म्हणून त्यांनी त्या शेळीला दगड किंवा काहीतरी मारलं. त्याच्यामध्ये ती शेळी दगावली म्हणजे त्यांचं नुकसान किती झालं आणि राग किती क्षणाचा होता याचा विचार करण्याची थोडीशी गरज आहे आपल्याला. राग किती 1-2-3 सेकंदाचा किंवा 2 मिनिटाचा होता, पण त्याच्यात नुकसान किती झालं. समजा ते 20-22 हजार रुपयाची शेळी होती त्यांची. शेळी दगावली आणि प्लस नुकसान होणाऱ्या पिल्लांचं झालं. त्याच्यामुळं मित्रांनो काय होतं ना, आपण थोडासा राग आता शेळी जनावरच आहे, आपण त्यांना मारण्यापेक्षा त्यांना थोडंसं प्रेमाने वागवलं तर खूप फायद्याचं राहील. काय होतं ना, शेळ्या येड्याने करतात, त्यांची जातच जनावराची. त्यांनी येडवणे करणं हे साहजिक गोष्ट आहे. आपण थोडंसं प्रेमाने वागवलं तर थोडासा फायद्यात राहतो, नाहीतर नुकसान करून घेण्यात अर्थ नसतो. आणि मी तसं असं डायरेक्ट म्हणण्यापेक्षा इनडायरेक्ट बोलून दाखवतो. आपण शेळी पालन करताना जर तुम्हाला खूप राग असेल ना तर त्या माणसानं शेळी पालन न केलेलं कधी पण योग्य राहील. काय होतं, याच्यात नुकसान होऊन जातं आणि नुकसान लवकर भरून येत नसतं याच्यामध्ये. आता त्या माणसाचं स्वतः वैयक्तिक आता एक शेळी दागवली म्हणजे त्याच्या मागं त्याचं झालं जवळपास 40,000 रुपयाचं नुकसान एका शेळीच्या मागं. आता ते नुकसान भरपाई करण्यासाठी त्याला म्हणजे 1 वर्षाचा कालावधी लागून जाणार. 1 वर्ष शेळी फुकट अंगावरती सांभाळण्याची. दुसरी म्हणजे ती तर शेळी दागावलीच, म्हणजे ज्यावेळेस दुसरी घेईल त्याच्यापासून जेव्हा 2 वेत होतील त्यावेळेस ते समजा भरपाई होऊन जाईल. पण ती सहजासहजी भरपाई होऊनच जात नाही ती. आपण थोडंसं शेळ्यांना प्रेमानं वागवलं ना तर होऊन जातं. आपला राग थोडासा शांत ठेवला, आता मला पण शेळ्या थोडासा पळवतात. समजा बाय चान्स कधी उशीर झाला मला सोडण्याकरता, थोडासा त्रास देतात की लगेच त्यांना मारून जमत नसतं. होतं, जर तुम्हाला राग असेल ना तर तुम्ही शेळी पालन करू नका. माझं क्लिअर बोलणं कसं, याच्यामध्ये नुकसान होऊन जाईल तुमचं. नुकसान करण्यापेक्षा न केलेलं कधीही पण ठीक राहील. बोलून चालू होणारी गोष्ट नसते. त्याच्यामुळं थोडंसं विचारपूर्वक आपण या व्यवसायामध्ये पडलं पाहिजे. आता काही लोकांना भरपूर अति प्रमाणात राग असतो. म्हणजे बाय चान्स कुठे दुसरी गोष्ट काही झालं असेल तर एका गोष्टीचा राग दुसऱ्या गोष्टी काढून चालत नसतं. त्याच्यामुळेच मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की होईल तेवढं प्रेमाने वागत चला शेळ्यांसोबत. ते तेवढंच तुमचं म्हणजे तुम्हाला पण त्रास देणार नाहीत. आता हे बघा, बाकीचे सर्व शेळ्या इकडे चरतात आणि ते पिल्ले तिकडे आणि एक शेळी तिकडे चरते. मी लगेच जाऊन त्यांना मारायचं का, ते योग्य नाही राहणार.
आता ते जर समजा हुशार असतं तर मग चाललं असतं. ते जनावर आहे, आपण त्यांच्या बुद्धीप्रमाणे थोडंसं वागलं पाहिजे. त्याला लगेच मारून ते करून चालत नसतं. थोडंसं हुसकवलं की एक शेळी ॲटोमॅटिक साईडला येत असते. बघा कशी थांबली जागेवरती. ते रवाय आपण थोडंसं प्रेमाने वागवलं, शेळी ॲटोमॅटिक सुधरून जात असते. आणि शेवटी जाता एवढंच सांगतो की तुमचा राग थोडासा कंट्रोलमध्ये ठेवा आणि आणून मारून उपयोग होत नसतो. जर यदा कदाचित आता जसा अनुभव मला माझ्या शेजारी आला आहे तसं जर तुमच्यासोबत झालं तर हे म्हणजे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे मित्रांनो थोडंसं प्रेमाने वागत चला आणि आपला राग कंट्रोल करत चला. म्हणजे शेळी पालनातच नाही, तुमच्या आयुष्यात, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण तुम्ही थोडासा राग कंट्रोल केला पाहिजे. चला तो मित्रांनो मी इथेच थांबतो.